नमस्कार मंडळी, मी पूनम. मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर उद्या 17 तारखेपासूनच अधिक मासाला सुरुवात होते. तर अधिक महिन्यामध्ये काय करावे आणि काय करू नये याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता अधिक महिना येतोय आणि या अधिक महिन्यात जावयाला विशेष असं महत्त्व असतं. जावयाचे पूजन करणं आणि जावयाला दान करणं खूप महत्त्वाचं असतं या अधिक महिन्यात. ज्यामुळे तुमच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जावयाला अधिक मासाचे वाण कसे द्यावे, काय द्यावे, का द्यावे, त्या वाणामध्ये कोणत्या वस्तू असाव्यात, म्हणजे अधिक मासाचे वाण कसे द्यावे याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. चला लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. दर 3 वर्षांनी हा अधिक महिना येत असतो. अधिक महिना जवळ आला की जावयाला बोलवायचं, लेकीला बोलवायचं, काय काय वाण द्यायचं, कसं द्यायचं, काय करायचं, किती वर्ष हे अधिकाचं वाण द्यायचं, हे सगळे प्रश्न आपल्याला पडत असतात. त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करणार आहे. अधिक महिन्यात जावई आणि लेकीला अधिक महत्त्व, कारण ज्यावेळी मुलीचे लग्न होतं त्यावेळी आपण मुलीला आणि आपल्या जावयाला लक्ष्मी नारायण समजतो. म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये मुलगी आणि जावयाला लक्ष्मी नारायणाचा मान दिला गेला आहे. त्यांना लक्ष्मी नारायण मानलं जातं, कारण हा अधिक महिना भगवान विष्णूंचा महिना आहे. त्यांना ज्याला पुरुषोत्तम मास असंही म्हटलं जातं. भगवान विष्णूंच्या कोणत्याही रूपाची पूजा या महिन्यामध्ये करणं अत्यंत पुण्यफलदायी मानलं जातं. त्यामुळे या अधिक महिन्यात आपण आपल्या जावयाला नारायणाचे रूप समजून त्याचे पूजन करून त्यांना अधिक मासाचं वाण देतो आणि जावयाला अधिक मासाचं वाण देणं हे आपल्यासाठी सुद्धा खूप खूप पुण्यकारक आहे. साक्षात आपण भगवान विष्णूंची सेवा केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं. या महिन्यामध्ये दान करायला खूप जास्त महत्त्व आहे आणि त्यामुळे आपण आपल्या जावयाला हे सर्व अधिक मासाचं वाण दान करतोय असं समजलं जातं. आता आपण जावयाला अधिक मासाचं वाण कसं द्यायचं ते पाहूया. तर आपल्या घरी जावयाला आणि लेकीला आमंत्रित केल्यानंतर आपण छान असं त्यांना बसण्यासाठी आसन द्यायचं आहे. त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यात कोणत्याही दिवशी जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण आपल्या लेकीसह जावयाला जेवणासाठी आमंत्रण देऊ शकतो किंवा अधिक मासाचं वाण देण्यासाठी आमंत्रण देऊ शकतो. तर बसण्यासाठी आसन टाकल्यानंतर आपण त्याभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे किंवा तुम्ही जेवणाच्या ताटासमोर एक छान अशी रांगोळी काढू शकता. त्या दोघांना जिथे बसवता तिथे सर्वात आधी आपण त्यांना हळदी कुंकू लावायचे आहे. मुलीला हळदी कुंकू लावावे आणि जावयाला तुम्ही गंधाने नाम ओढू शकता. त्याचबरोबर त्यांना ओवाळण्यासाठी आपण औक्षणासाठी ताट तयार करून ठेवायचं आहे. त्यामध्ये 2 निरंजनं, थोडेसे तांदूळ, सोन्याची अंगठी, हळदी कुंकू या गोष्टी महत्त्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टी बऱ्याच ठिकाणी अधिक मासात चांदीचं ताट किंवा चांदीचं ताम्हण, तबक असं दिलं जातं. पण चांदीचंच ताट दिलं पाहिजे असं अजिबात नाही. ती प्रत्येकाची आवड असू शकते, हौस असू शकते, किंवा तुम्हाला चांदीचं द्यायचंच असेल तर तुम्ही ते नक्कीच देऊ शकता. पण तुम्हाला चांदीचं घेणं शक्य नसेल तर तुम्ही तांब्याचं ताट किंवा पितळेचं ताट या धातूचं पण ताट देऊ शकता. आपल्याला ज्या धातूचं, तांब्याचं, चांदीचं, पितळेचं, ज्या धातूचं शक्य असेल त्या धातूचं आपल्याला ताम्हण घ्यायचं आहे. आता या ताटामध्ये काय ठेवायचं, तर समजा जर आपण अनारसेचं वाण देणार असाल तर त्या ताटामध्ये आपल्याला 33 अनारसे ठेवायचे आहेत आणि त्याच्यावर चांदीचं किंवा पितळेचं किंवा तांब्याचं असा एक दिवा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे. आता या ठिकाणी तुम्ही चांदीचं ताट जरी घेऊ शकत नसाल तर चांदीची निरांजनं तुम्ही 2 नक्कीच घेऊ शकता, किंवा तुम्हाला चांदीचं ताट, चांदीचं निरंजन घ्यायचं असेल तरीही घेऊ शकता, किंवा कोणती तरी एखादी चांदीची वस्तू घ्यायची असेल तरीही घेऊ शकता. तर देताना आपल्याला 2 निरंजन द्यायचे आहेत, मग ते चांदीचे असो, पितळेचे असो किंवा तांब्याचे असो.
आणि त्या अनारस्यावरती आपल्याला तो दिवा असा लावून ठेवायचा आहे. आता इथे फक्त ताटामध्ये अनारसे भरले, तेही 33. त्यावरती चांदीचं निरंजन लावलेलं असावं. त्याबरोबरच काही जण विड्याची पान, सुपारी पण ठेवतात किंवा काही जण त्यामध्ये 5-6 आंबे घालून पण ते अधिकाचं वाण देतात. तर तुमच्याकडे ज्या पद्धतीनं केलं जातं ती पद्धत तुम्ही वापरू शकता. प्रत्येक ठिकाणची पद्धत प्रत्येक भागानुसार ही वेगळी असते. तर जसं तुम्हाला शक्य आहे तसं तुम्ही करा. पण अनारस्याचं वाण देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि ते ताटामध्ये 33 अनारसे हे द्यायचे असतात. अधिक मासामध्ये शक्यतो अनारसे बाहेर विकत मिळतात किंवा घरी तयार करूनही आपण बनवू शकतो किंवा ऑर्डर दिल्यानंतरही आपल्याला अनारसे करून मिळतात. ज्या पदार्थांना जाळी असते ना, तर ते पदार्थ जाळीदार आहेत ते पदार्थ आपण जावयाला अधिक मासाचं वाण देऊ शकतो. मग त्यामध्ये आपण म्हैसूर पाक देऊ शकतो किंवा बत्तासे पण देऊ शकतो किंवा मग अनारसे देऊ शकतो. आपण जाळीदार पदार्थ देऊ शकतो. आता बत्तासे पण मोठे मोठे छान दिसतात या दिवसांमध्ये, तर ते आपल्याला 33च घ्यायचे आहेत. जर घेणार असाल तर याप्रमाणे अनारसे नाही मिळाले तर म्हैसूर पाक, बत्तासे हे पदार्थ जरी घेतले तरी ते 33च घ्यायचे आहेत. वाणाबरोबर जावयाला आहेर म्हणून शर्ट पॅन्ट किंवा एखादा टी शर्ट पॅन्ट असे फुल कपडे तुम्ही आहेर देऊ शकता. त्याबरोबरच कपड्याच्या आहेरासोबतच चांदीची वस्तू देणार असाल तर चांदीचे ताट घेतलं असेल, चांदीचं निरंजन घेतलं असेल तर ठीक आहे, किंवा फक्त चांदीचे निरंजन घेऊ शकता किंवा चांदीचा कुंकवाचा करंडा पण देऊ शकता. एक चांदीचा छोटासा गणपतीही देऊ शकता किंवा लक्ष्मी मातेची मूर्तीही देऊ शकता. तुम्हाला जे शक्य आहे तर ते तुम्ही या दिवशी करू शकता. जावयाला सोन्याची अंगठी पण घालतात, पण हे सर्व आपल्या ऐपतीप्रमाणे किंवा आपल्या परिस्थितीनुसार करावे. हे सर्व दिलंच पाहिजे असं अजिबात नाही. तुम्हाला जे घेणं शक्य असेल तेवढेच द्यावे. अगदी एखादी वस्तू दिली ना तरीही चालते आणि जरी काहीच देण्यासारखी परिस्थिती नसेल तरी तुम्ही साधे फक्त 33 बत्तासे किंवा 33 अनारसे किंवा म्हैसूर पाक हे जरी दान केले तरीही चालू शकतं. कोणतीही वस्तू देतोय, वस्तू किती लहान आहे आणि किती मोठी आहे हे देणाऱ्याने कधीही बघू नये आणि घेणाऱ्यानेही बघू नये. त्यामागच्या भावना खूप महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आनंदाने द्यावे आणि आनंदाने घ्यावे, कारण अधिक मासाचं वाण हे खूप कौतुकाने दिलं जातं. आता जावयाचं वाण झालं, आता आपण लेकीला काय काय द्यायचं. तर लेकीसाठी आपण एक छान अशी साडी द्यायची आहे. त्याच्याबरोबर ब्लाऊज पीस तर असतोच, नसेल तर ब्लाऊज पीस एखादा घ्यायचा, त्यावरती तांदूळ, नारळ जे काही ओटीचं साहित्य आहे ते सर्व आपण ठेवायचं आहे. एखादं फळ, तुम्ही एखादा आंबा ठेवू शकता. असं लेकीचं आपण सर्वांनी ओटी भरायची आहे आणि त्यासोबतच ना तुम्ही तुमच्या लेकीसाठी चांदीची जोडवी पण घेऊ शकता. या अधिक महिन्यामध्ये ना चांदीची जोडवी खरेदी करणं आणि ती आपल्या लेकीला देणं हे खूप शुभ मानलं जातं. त्यामुळे तुम्ही चांदीची जोडवी का होईना जर शक्य झालं तर नक्कीच घ्या, कारण चांदी हा एक पवित्र, सात्विक आणि शांत धातू आहे. त्यामुळे या दिवशी चांदीच्या वस्तू दान करणं हे खूप शुभ मानलं जातं. अशा प्रकारे या अधिक महिन्यात लेकीला आणि जावयाला अधिकाचं वाण देण्यासाठी घरी बोलवलं जातं. आणि समजा लेक आणि जावई सोबत पण तिच्या घरच्यांनाही बोलवू शकतो. सासू सासरे असतील, दीर जाऊ असतील, नणंद असेल तर आपण त्यांनासुद्धा जेवण्यासाठी बोलवू शकतो. या दिवशी नेहमीप्रमाणे साग्र संगीत स्वयंपाक बनवायचा. त्या दिवशी विशेष करून पुरणवरणाचा स्वयंपाक बनवला जातो, कारण या महिन्यात धोंड्याचा महिना असं आपण म्हणतो. नैवेद्यापुरते तुम्ही थोडेसे धोंडे केले ना तरीही चालू शकतं. जेवणामध्ये पदार्थ आपण साधे सात्विकच बनवावेत. मग ते तुम्ही तुमच्या लेकीच्या किंवा जावयाच्या आवडीने करू शकता. सगळा स्वयंपाक झाल्यावर आधी देवाला नैवेद्य दाखवावा आणि त्यानंतर मग जावयाला आणि लेकीला बसण्यासाठी आसन टाकून ताटाभोवती छान रांगोळी काढून त्यांना पोट भरून जेवू घालावे.
आता बऱ्याच ठिकाणी किंवा हल्लीच्या युगामध्ये हे सर्व घरी करायला जमत नाही किंवा वेळ नाही किंवा काही कारणास्तव करू शकत नसाल, तर तुम्ही हॉटेलमध्ये किंवा कुठेही हॉल बुक करून अधिक मासाचं वाण दिलं ना तरीही चालू शकतं. हे सर्व जर घरी करणं शक्य असेल तर केव्हाही चांगलं. किंवा तुम्ही एखादा दुसरा गोडाधोडाचा पदार्थ बाहेरून विकत आणू शकता किंवा मग इतर एखाद दुसरा पदार्थ विकत आणू शकता. बाकी सर्व मात्र घरी करावे. अशा प्रकारे आपण जावयाला वाण दिल्यानंतर, लेकीला वाण दिल्यानंतर, त्यांना पोटभर जेवू घातल्यानंतर त्यांना नमस्कार करायचा आहे. कारण साक्षात आपण विष्णू आणि लक्ष्मी समजून त्यांचं पूजन केलेलं आहे, त्यांचा मानपान केलेला आहे. त्यामुळे त्यांना नमस्कार करायचा आहे. आणि सोबत जर आपण त्यांच्या घरचे कोणी बोलवले असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही काही ना काही वस्तू देऊ शकता. साधा आहेर पण केला तरीही चालू शकतो. सासू-सासरे असतील किंवा घरचे कोणी असतील किंवा लेकीचं मूलबाळ असेल तर त्या नातवंड असतील तर त्यांनासुद्धा तुम्ही कपडे वगैरे घेऊ शकता. अधिक महिन्याचं वाण किती वर्ष द्यायचं असतं किंवा किती वर्ष करायचं असतं करावं. पण जर तुम्हाला शक्य असेल किंवा शक्य झालं तर तुम्ही प्रत्येक अधिक महिन्याला, म्हणजे दर 3 वर्षांतर एकदा अधिक महिना येतो, तर तुम्ही प्रत्येक 3 वर्षातून एकदा अधिक मासाचं वाण दिलं तरीही चालू शकतं. त्यानंतर समजा तुम्हाला लेक नाही, म्हणजे मुलगी नाही, तर जावई नसणार. त्यामुळे मग तुम्ही आपली भाची असेल किंवा पुतणी असेल किंवा आपल्या नातेवाईकांमधली एखादी मुलगी जावयाला तुम्ही हे वाण दिलं तरीही चालू शकतं. अधिक महिना हा भगवान विष्णूंना समर्पित असल्यामुळे या महिन्यात विष्णू स्वरूप भाच्यांची जरी सेवा केली तरीही त्याचं पुण्य आपल्याला अधिक पटीनं मिळत असतं. जसं आपण लेक जावयाचं स्वागत करतो, त्यांचा मानपान करतो, तसंच आपले जे भाचे असतात, म्हणजे नणंद असेल तिची मुलं, तर ज्या भाच्याला विष्णू स्वरूप मानलं जातं. त्यामुळं या अधिक महिन्यात भाच्यांनाही तुम्ही काहीतरी करू शकता. त्यांना घरी जेवायला बोलवू शकता, कपडे घेऊ शकता, काय हवं ती जी त्यांच्या उपयोगी वस्तू असते तर ती घेऊ शकता. तरीही भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. अधिक महिन्यात खूप सारं पुण्य कमवलं जातं आणि त्याचं फळ हे आपल्याला आयुष्यभर मिळत असतं. मग कशी वाटली तुम्हाला माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप नक्की करा. धन्यवाद.